दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आहे श्री दत्त जयंती. मी तुम्हाला दत्त जयंतीची कथा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील दत्तगुरूंचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रेय अशा दोन शब्दांनी बनला आहे. दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्माच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा, आणि अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रेयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो. अत्रि ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्षकुल पर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्रि ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्रि ऋषींना तपाचे कारण विचारले. अत्रि ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्माला आले. श्री दत्त जन्माची एक कथा ब्राह्मण पुराणात देखील आहे. अत्रि ऋषींनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रय, सोम, दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रि ऋषींना प्राप्त झाली. याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी की राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली. अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान झाली. अत्रीच्या या महत् कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला. भारतात शैव, वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे 1000 ते 1200 वर्षांपासून श्री दत्तात्रेयांची उपासना करत आहेत. संपूर्ण भारतात, विशेषतः महाराष्ट्रात श्री दत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही 5 संप्रदाय श्री दत्तप्रभूंची उपासना करताना दिसतात. श्री दत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात. अवधूत हे श्री दत्तात्रेयांचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे नेहमी आनंदात रमणारा, प्रत्येक क्षण वर्तमान काळात जगणारा होय. श्री दत्ताच्या पाठीमागे असलेले गाय म्हणजे पृथ्वी व 4 श्वान म्हणजे 4 वेदांचे प्रतीक आहे. श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरु मानले होते. पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णू असावे अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती. तसेच त्यांनी अग्नीला गुरु मानून आपला देह हा क्षणभंगूर आहे अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वालेपासून घेतली होती. अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे अस्तित्व आहेत ते पाहण्यासाठी श्री दत्तगुरूंनी 24 गुरु केले होते. श्री दत्त हे दररोज खूप भ्रमण करत असत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पांजाळेश्वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत. तांबूल भक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षस भुवन येथे जात, तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नैमिषारण्यात बिहार येथे पोहोचत. निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात व योग गिरनार येथे करत असत. श्री दत्त अवलेय होते. क्षणात कोठेही अंतर्धाम पावत असत. श्रीकृष्णांच्या लीलाप्रमाणेच श्री दत्तात्रेयांच्या लीला आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार, श्री नरसिंह सरस्वती हा दुसरा, तर स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे. जैनपंथीय श्री दत्तगुरूंची नेमिनाथ म्हणून पूजा करतात. दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा केला जातो. गुरुचरित्राचे पारायण केले जाते. भजन, कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते. या दिवशी दत्ततत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं. त्यामुळे या दिवशी आपण सेवा हे आवर्जून करायच्याच आहे. तसेच त्रिमूर्ती श्री दत्तात्रेयांचा अवतार कसा झाला, आता त्याची कथा आपण बघूया. ही कथा गुरुचरित्र या ग्रंथामध्ये देखील दिलेली आहे. दत्तात्रेयांचा अवतार कसा झाला असे नामधारकाने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले,
नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस. तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पुन्हा आठवत आहे. प्रथम मी तुला अत्रि ऋषी कोण होते ते सांगतो. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जन्मे होते. त्यात हिरण्यगर्भ झाले. तेच रजोगुणापासून निर्माण झालेला ब्रह्मा, त्यालाच ब्रह्मांड म्हणतात. मग त्याचे 2 तुकडे झाले व तेथे वरती आकाश, खाली भूमी असे 2 भाग झाले. ब्रह्माने तिथे 14 भुवने निर्माण केली. 10 दिशा, मन, बुद्धी, वाणी आणि काम, क्रोध, षडविकार उत्पन्न केले. मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलत्स्य, क्रतू आणि वसिष्ठ असे 7 मानस पुत्र निर्माण केले. त्या सप्तर्षींपैकी अत्रीची पत्नी ही अनुसया. ही श्रेष्ठ पतिव्रता होती. साक्षात जगदंबाच होती. तिच्या लावण्य रूपाचे वर्णन करता येणार नाही. थोर पतिव्रता असलेल्या तिची पतिसेवा पाहून ही स्वर्गाचे ऐश्वर्य घेईल की काय अशी सर्व देवांना भीती वाटू लागली. मग इंद्रादी सर्व देव, ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांना भेटले. त्यांनी अत्री, अनुसया यांची सगळी हकीकत सांगितली. इंद्र म्हणाला, महातपस्वी अत्रींची पत्नी अनुसया असामान्य पतिव्रता आहे. ती काया, वाचा, मनाने अतिथींची पूजा करते. ती कुणालाही विनमुख करत नाही. तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्य सुद्धा तिला घाबरतो. तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो. तिच्यासाठी अग्नी थंड शीतल होतो. वारा सुद्धा भीतीने मंद मंद वाहतो. तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते. ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते. ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे. यावर काहीतरी उपाययोजना करा, नाहीतर स्वर्ग तर जाईलच. शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवा चाकरी करत राहावी लागेल. देवांचे घराणे ऐकताच ब्रह्मा, विष्णू, महेश भयंकर रागावले आणि म्हणाले, चला आत्ताच आपण तिच्याकडे जाऊ. तिच्या पतिव्रतेचा भंग करून तिला पृथ्वीवरती ठेवू, नाहीतर यमलोकात तरी पाठवू. असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चिंत राहण्यास सांगितले. मग सती अनुसयेचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी भिक्षुकाचा वेश धारण केला. मग ते 3घे जण अत्रि ऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्रि ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. अनुसया आश्रमात एकटीच होती. ते अनुसयेला हाक मारून म्हणाले, माई, आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत. आम्हाला अतिशय भूक लागली आहे. आम्हाला भिक्षा वाढ. तुमच्या आश्रमात सतत संतर्पण चालू असते. अतिथी अभ्यंगतांना इथे इच्छा भोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे. म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन दे, नाहीतर आम्ही परत जातो. 3 भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसयेला मात्र आनंद झाला. तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले, बसण्यास दिले. त्यांना अर्घ्यपाद्य देऊन गंधाक्षत पुष्पांनी त्यांची पूजा केली. मग हात जोडून त्यांना म्हणाले, आपण स्नान करून या, तोपर्यंत पाने वाटते. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, आम्ही स्नान करूनच आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन दे. ठीक आहे असे म्हणून अनुसयेने त्यांना बसण्यास पाट दिले, पाने मांडली व अन्न वाढण्यास सुरुवात केली. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, माई, आम्हाला असे भोजन नको. आम्हाला इच्छा भोजन हवे आहे. तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे. तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. म्हणून अंगावर वस्त्र न ठेवत आम्हाला भोजन वाढ, नाहीतर आम्ही परत जातो. त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसया आश्चर्यचकित झाली. ती परमज्ञानी सती साध्वी होती. तिने ओळखले, हे कोणी साधे भिक्षुक नाहीत. आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत. नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करील. आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल. विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडेल. माझे मन निर्मळ आहे. पतीचे तपोबळच मला या संकटातून तारून येईल. असा विचार करून अनुसया त्या भिक्षूंना तथास्तु असे म्हणून आत गेली. तिने आपल्या पतीचे स्मरण केले, पतीची मनात पूजा केली. मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आले. तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ भिक्षुकांच्या अंगावरती शिंपडले. आणि काय आश्चर्य, त्याच क्षणी त्या 3 भिक्षुकांची 3 तेजस्वी सुंदर बाळे बनली. मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली. अंगाई गीत गाऊ लागली. ती बाळे भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. त्यांना आता अन्नाची क्षुधा नव्हती. त्यांना हवे होते ते आईचे दूध. त्याच वेळी अनुसयेला वात्सल्याने पाहणा फुटला.
तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले. मग तिने त्या बाळांना पाळण्यामध्ये ठेवून झोपवले. अवघ्या विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारे ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेव अनुसयेच्या तपोबलाने तिची बाळे झाली. तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली. दुपारी अत्री ऋषी अनुष्ठान संपवून आश्रमात परत आले. पाळण्यातील 3 बालकांना पाहून त्यांना आश्चर्य झाले. अनुसयेने त्यांना सगळी हकीकत सांगितली. ही 3 बाळे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिमूर्ती आहेत. हे अत्री ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश हे प्रकट झाले. वर माग असे ते अत्रींना म्हणाले. तेव्हा ते अनुसयेला म्हणाले, त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत. इच्छा असेल तो वर मागून घे. तेव्हा अनुसया हात जोडून म्हणाली, नाथ, हे 3 देव तुमच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन येथे आले आहेत. तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या. अत्री म्हणाले, हे देवश्रेष्ठानो, तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर पुत्ररूपाने येथेच राहा. तेव्हा तथास्तु म्हणून 3 देव स्वस्थानी गेले. मग ब्रह्मदेव चंद्र झाला, श्री विष्णू दत्त झाला आणि महेश दुर्वास झाला. काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले, आम्ही दोघे तपाला जातो. 3रा दत्त येथेच राहील. तोच त्रिमूर्ती आहे असे समज. अनुसयेने आज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले. त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची सेवा करत तिथेच राहिले. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त अत्री अनुसयेचा पुत्र, श्री विष्णूंचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रय म्हणून एकत्वाने राहिला. अत्री म्हणून आत्रेय व अत्री अनुसयेला देवानी तो दिला म्हणून दत्त. तो दत्तात्रय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहे. दत्ताच्या 24 गुरूंची नावे: पृथ्वी, पाणी, वायू, अग्नी, आकाश, सूर्य, चंद्र, समुद्र, अजगर, कपोत, पतंग, मधमाशी, हत्ती, भ्रमर, मृग, मत्स्य, पिंगळा, वैश्य, टिटवी, बालक, कंकण, शरकर्ता, सर्प, कोळी, पेशकार. दत्तात्रयांचे 8 प्रमुख शिष्य: सहस्रार्जुन, कार्तवीर्य, भार्गव, परशुराम, यदु, अलर्क, आयु आणि प्रल्हाद हे दत्तात्रयांचे 8 प्रमुख शिष्य होते. दत्ताच्या परिवाराचा अर्थ: दत्ताच्या पाठीमागे असलेला औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे, कारण त्यात दत्ततत्व जास्त प्रमाणामध्ये असते. गाय म्हणजे पृथ्वी आणि 4 श्वान म्हणजे 4 वेद. गाय आणि कुत्री ही एक प्रकारे दत्ताची अस्रेही आहेत. गाय शिंग मारून आणि कुत्रे चावून शत्रूपासून रक्षण करतात. झोळी: दत्तात्रयांच्या खांद्याला एक झोळी असते. याचा भावार्थ असा आहे, दत्त दारोदारी फिरून झोळीत भिक्षा जमवतात. घरोघरी हिंडून भिक्षा मागितल्याने अहंकार कमी होतो, म्हणून झोळी ही अहंकार नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे. त्यानंतर त्यांच्या हातामध्ये असतो तर तो म्हणजे कमंडलू. कमंडलू हे संन्याशाच्या समवेत असतात. संन्यासी विरक्त असतो, अशात कमंडलू हे एका प्रकारे त्यागाचे प्रतीक आहे. नंतर हातामध्ये असतो तर तो म्हणजे त्रिशूळ. त्रिमूर्ती रूपातील महिषाच्या हातातील त्रिशूळ आणि भगवान शिवाच्या हातातील त्रिशूळ यात एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळून येते. त्रिमूर्ती रूपातील महिषाच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र आढळत नाही. दत्ताचे प्रमुख अवतार: श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नरसिंह सरस्वती, श्री माणिक प्रभू, श्री स्वामी समर्थ, श्री साई बाबा, श्री भालचंद्र महाराज. दत्तात्रयांचे अंशात्मक अवतार: योगीराज, अत्रिवरद, दत्तात्रेय, कालाग्नी शमन, योगी जनवल्लभ, लीला विश्वंभर, सिद्धराज, ज्ञानसागर, विश्वंभर, मायामुक्त, श्रियामुक्त, आदिगुरु, शिवरूप, देवदेव, दिगंबर, कृष्णश्याम, कमलनयन. श्री दत्तात्रयांची आरती. त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्दाने अनुमाना, सुरवर मुनी जन योगी समाधीन ध्याना. जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूता, आरती वाईत हल्ली बहु चिंता. जय देव सबाह्य अभ्यतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैसी कळली मात. पराही परतली तेथे केसा आहेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूता, आरती वाईत हल्ली बहु चिंता. जय देव दत्त येऊनिया उभा टाकला, सद्भावे साष्टांग प्राणिपात केला. प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूता,
आरती वाळीत हल्ली बहुचिंता, जय देव जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मी तूपणाची झाली बोलवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, जय देव जय श्री गुरुदत्ता व स्वामी अवधूता, आरती वाळीत हल्ली बहुचिंता, जय देव. तुम्हाला जर ही दत्त जन्माची कथा आणि माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.